नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 25 जून 2024. मित्रांनो, आज राज्यातील 18 ते 20 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. व तुमच्या भागामध्ये काल पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत. आज मित्रांनो, मराठवाड्यामध्ये दुपारनंतर या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. आपण स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, माजलगाव, परळी, अहमदपूर, लातूर या ठिकाणी, तुळजापूर, धाराशिव, भूम, परांडा, वाशी, कळंब या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तर नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पुणे, अहमदनगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये देखील येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय. ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे. मित्रांनो, काल काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला होता, परंतु आज दुपारनंतर पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच कोकण पट्टीचा जर विचार केला तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर या ठिकाणी, कल्याण, डोंबिवली, ठाणे या संपूर्ण भागामध्ये कोकण पट्टीच्या आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, नाशिक या ठिकाणी, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच मालेगाव, धुळे या ठिकाणी, साक्री, नंदुरबार, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला मित्रांनो जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, विदर्भामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. या ठिकाणी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती या भागामध्ये आपल्याला, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतो. एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो, या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये आज आपल्याला भाग बदलत मित्रांनो पावसाची शक्यता पाहायला मिळते. या ठिकाणी काही भागामध्ये दुपारनंतर तर काही भागामध्ये आज रात्री आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.